नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कुक्कुटपालन योजना याविषयी माहिती घेणार आहोत। शासन आपल्याला 50% अनुदान देत आहे। त्याच्याबद्दल सविस्तर माहिती ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला आहे। जरी कोणी कुक्कुटपालन योजनेचा फायदा घ्यायला पाहत असेल पण अर्ध्यातच काम राहिलं असेल, मिळालंच नसेल अनुदान, अशा लोकांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या गावात किंवा शेतात किंवा शहरात थोडी जास्त मेहनत घेऊन आपल्याला हा कुक्कुटपालनाचा व्यवसायातून चांगलं उत्पन्न आपण मिळवू शकतो। कुक्कुटपालन हा एक असा व्यवसाय आहे जो कमी भांडवलात सुरू करता येतो आणि वेळेच्या योग्य व्यवस्थापनातून नफा मिळवून देतो। अशाच व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने कुक्कुटपालन कर्ज योजना सुरू केली आहे, जिथे तुम्हाला 50% अनुदानाचा लाभ दिला जातो। चला या योजनेची आपण माहिती घेत राहू। कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्याचे पालन करणे। यामध्ये मांसासाठी कोंबड्या पाळण्यासह अंडी उत्पादन तयार केली जातात। हल्लीच कुक्कुटपालन व्यवसायाला शहरी तसेच ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण अंडी व चिकनला बाजारात कायम चांगली मागणी आहे। शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा आणि एक पूरक व्यवसाय आहे। कुक्कुटपालन कर्ज योजना काय आहे नक्की हेही जाणून घेऊया। कुक्कुटपालन कर्ज योजना ही सरकारने शेतकरी, महिला बचत गट, लघु उद्योजकांसाठी तयार केलेली एक विशेष योजना आहे। या अंतर्गत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना 50% अनुदान दिले जाते। उदाहरणार्थ, जर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंतचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारकडून तुम्हाला 50,000 रुपयापर्यंतची रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते आणि उर्वरित 50% रक्कम तुम्हाला बँकेमार्फत दिली जाते। तर या अशा गोष्टी आहेत की आपल्याला 50% अनुदान मिळू शकतं। तर या योजनेचा फायदा कोण घेऊ शकतो? छोटे आणि मध्यम शेतकरी तर घेऊ शकतात। महिला, स्वयंरोजगार गट, 18 वर्ष पूर्ण केलेले तरुण तरुणी, ज्यांच्याकडे जमीन किंवा मोकळे शेड उपलब्ध आहे, असे देखील लोक फायदा घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य, शेड उभारण्यासाठी आणि पाण्याची सुविधा करण्यासाठी मदत, कुक्कुट खरेदीसाठी 50% अनुदान, तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण, कोंबड्यांना लागणारे पोषण पदार्थासाठी कर्ज। हे पहा महिलांनो, हे पहा शेतकरी बांधवांनो, आपल्याला हे 50% अनुदान मिळत आहे। तर यासाठी काय करावं लागेल? आपल्याला अर्ज कुठं करायचा आहे हे देखील आपण पाहूया। तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधावा। तसेच काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्जाची सुविधा देखील आता सुरू आहे। अर्जासाठी काय लागणार आहे? आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जमीन दस्तऐवज किंवा भाडे करार, कागदपत्रे, बँक पासबुक व पासपोर्ट साईज फोटो आणि शेड बांधकामाचा उतारा 8 नंबरचा असेल, नमुना नंबर 8चा तरी चालेल। आता कर्ज मंजुरी कशी मिळणार? तुमचे अर्ज प्राधिकरणाकडून प्रमाणित केल्यानंतर तुमच्या नावाने संबंधित बँकेतून कर्ज मंजूर केले जाईल। व्यवसाय सुरू करण्याआधी कुक्कुटपालनाचे योग्य प्रशिक्षण घ्या। नेहमी शास्त्रशुद्ध पद्धती वापरा। पोषण अन्न, शेडमधील स्वच्छता आणि रोग नियंत्रणाची काळजी घ्या। कोंबड्याचे व्यवस्थापन व वाढीवर लक्ष ठेवा। महाराष्ट्रात असेच एक आनंदराव नावाचे शेतकरी आहेत। ते गेले 6 महिन्यापासून 50% अनुदान घेऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला, पण आज ते खूप फायद्यामध्ये आहेत। शेतकरी मित्रांनो, महिना ते 70,000 ते 72,000 रुपये फायदा मिळवत आहेत। जर तुम्हाला अशाच नवनवीन फायदेशीर व्यवसायाची माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा आणि ही गरजू तुमच्या भावांना हा व्हिडिओ शेअर करा। काय कागदपत्र लागतात, जागा कशी लागते,
काय काय आवश्यक आहे यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच नवीन योजना पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.